नमस्कार मित्रांनो, आज तुमचं स्वागत आहे आपल्या आयच्या प्लॅटफॉर्मला. यात आपण आज बघणार आहोत की चरक संहिता आणि अष्टांग हृदय यामध्ये कुठले श्लोक महत्वाचे आहेत पेपरच्या दृष्टिकोनाने. म्हणजे जर एलएक्यू एसएक्यू यामध्ये आपण बघू शकतो की कुठले श्लोक मस्ट टू राईट आहेत आणि कुठले श्लोक आपण साईड बाय मार्क्स वाढवण्यासाठी आपण घेऊ शकतो. आता यामध्ये हे पुस्तक समोर ठेवायचे आहे आणि माझ्या बरोबरच मी जे जे श्लोक सांगते ते मार्क्स करून घ्यायचे. तसं तर हा जो फर्स्ट अध्याय आहे, प्रथमोध्याय म्हणजेच आयुष्कामी अध्याय, यामध्ये सगळे श्लोक महत्वाचे आहेत. म्हणजे जर आपण सर्व श्लोक पाठ केले, कारण इथं बेसिकली पहिल्या चॅप्टर असल्यामुळे ते टॉपिकचं इंट्रोडक्शन दिलं आहे. म्हणजे हे जे वीर्य विपाक हे जे आहेत किंवा रस, हे सगळे आपल्याला म्हणजे समोर जाऊन एक एक अध्याय इंडिव्हिज्युअल आहे. त्यामुळे इथं जर ते श्लोक आपण पहिलेच करून ठेवले तर तिथले आपल्याला बेसिक श्लोक आपल्याला पूर्ण पाठवून जातात. तरी पण पेपरच्या अकॉर्डिंग जर करायचंच म्हटलं तर मध्ये त्रिदोष व प्रकृती संबंध हा एक श्लोक महत्वाचा आहे. त्यानंतर त्रिदोष जाठराग्नी संबंध, म्हणजे हे जे बेसिक आहे, एकेका ओळींचे श्लोक आहेत ते पाठ करून घ्यायचे. त्यानंतर सामान्य विशेष एक सिद्धांत. जर प्रश्नाच्या अकॉर्डिंग जर बघितलं आपण तर रोगी परीक्षा आणि रोग परीक्षा हे दोन श्लोक गरजेचे आहेत. आणि द्विविध औषध यावर पण प्रश्न येऊन गेलेला आहे प्रिव्हियस, त्यामुळे ते करणं भाग आहे. आणि चिकित्सा पाद याच्यावर आपल्याला एससीक्यू येतो किंवा एलएक्यू पण येतो बरेचदा. त्यामुळे चिकित्सा पदाचा जो महत्वाचा श्लोक आहे तो एक श्लोक, आणि त्याच्याबरोबर त्याचे जे चार पाद आहेत त्या चार पादांचे जे सिंगल सिंगल लाईनचे जे श्लोक आहेत ते चार श्लोक, हे 500 श्लोक करणे गरजेचे आहे. तेव्हा जाऊन तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटेल. आणि दुसरा प्रश्न आहे व्याधी साधत्व, त्याच्यामध्ये पण मेन जो श्लोक आहे तो तर पाठ असणं खूप गरजेचं आहे, कन्फर्म पाठ पाहिजे. जर आपल्याला अजून मार्क्स पूर्ण पाहिजे असेल, जर आपल्याला आउट ऑफ मार्क्स गेन करायचे असेल, त्याच्यामध्ये मग साध्य व्याधी असाध्य व्याधी म्हणजे याचे अजून अलग अलग इंडिव्हिज्युअल आपल्याला श्लोक दिलेत, मग ते पण पाठ करायचं. दुसरं आहे दिनचर्या अध्याय. दिनचर्या अध्यायामध्ये संपूर्ण दिनचर्या असा एलएक्यू पण येऊ शकतो किंवा बेसिक एक एक म्हणजे त्यातला एखादा टॉपिक उचलून, म्हणजे दंतधावन असेल किंवा अंजन असेल, हा एखाद्यावर एसएक्यू पण येऊ शकतो. त्यामध्ये जर दिनचर्या असेल तर आपल्याला सगळ्यांचे श्लोक जर पाठ असले एक एक बेसिक वाले तर बेटर आहे, सगळं लिहून आपण मोकळवू शकतो. आणि पण एसएक्यूच्या कम्पॅरेटिव्हली आपण जर बघितलं तर दंतधावनचे श्लोक महत्वाचे आहे, कारण दंतधावन एसएक्यूला येऊ शकतो. त्यानंतर अंजनचे इथं 2 श्लोक सांगितलेत. पाचवा हा जो श्लोक सांगितला आहे तो एक गरजेचा आहे. त्यानंतर अभ्यंगासाठी अभ्यंग तेवढं महत्वाचं नाही, परंतु येण्याचे चान्स आहेत असे, त्यामुळे त्याचा 8व्या नंबरचा श्लोक तो करणं गरजेचं आहे. आणि व्यायाम खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे एसएक्यू साठी, त्याच्यामुळे व्यायामाचे इथे एकूण 5 श्लोक दिलेले आहेत. 10व्या नंबरचा एक श्लोक आहे, 11 नंबरचा एक श्लोक आहे, आणि 13 आणि 14 हे सुद्धा व्यायामाचे श्लोक आहे. जेव्हा की ते मर्दन पॉईंटच्या खाली दिलेत, परंतु ते व्यायामाचे श्लोक आहेत. आणि व्यायाम हा टॉपिक आल्यावर हे चारही श्लोक येणं गरजेचं आहे, तेव्हा आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळतील. आणि त्यानंतर मग स्नान. मर्दन आणि ऊर्ध्वतनवर एसएक्यू होणार नाही स्पेशली, परंतु स्नानवर एसएक्यू होऊ शकतो. तर स्नानवर 16 नंबरचा श्लोक आणि 17 आणि 18 हे 3 श्लोक म्हणजे आपल्याला आपण जर लिहिले तर आउट ऑफ मार्क्स भेटतील. आणि जर हे पाठ नसतील होत, एकच पाठ करायचं आहे, तर मग 16 नंबरचा श्लोक कन्फर्म करणे आहे. एवढंच या चॅप्टर मध्ये इतकंच महत्वाचं आहे. तिसरा अध्याय ऋतुचर्या अध्याय, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे आदानकाल आणि विसर्गकालचा श्लोक. कारण आपल्याला दुसऱ्या ऋतूंचे पाठ होतात नाही होत, त्याच्यापेक्षा जर हे 2 श्लोक पाठ असले तर कुठलाही ऋतू आला तरी पण आपण तो बेसिक श्लोक लिहू शकतो. तर आदानकालचा श्लोक हा जो तिसरा नंबरचा श्लोक आहे तो तस्मिन हाताळतो, तिथपासून तो आग्नेयम पर्यंत संपूर्ण हा श्लोक पाठ पाहिजे. आणि 4था ते 6वा हा दक्षिणायन म्हणजेच आपला विसर्गकालचा श्लोक हा पण पूर्ण पाठ पाहिजे. म्हणजे हे 2 श्लोक जर आपण करून ठेवले तर कुठलाही ऋतू आला असता सुरुवातीला हे श्लोक लिहायचे. म्हणजे जो ऋतू, म्हणजे हे जर 2 श्लोक असले तर कसं जो एखादा ऋतू आला आहे तो ऋतू कोणत्या कालामधला आहे त्या कालाचा आपण श्लोक लिहू शकतो. आणि त्यानंतर ऋतूचा, आता ऋतूमध्ये बघता हेमंत ऋतूचे म्हणजे नॉर्मली सगळ्यांचे 2-2, 3-3 ओळी करून ठेवायच्या प्रत्येक ऋतूच्या. ग्रीष्म ऋतू येण्याची शक्यता नाही, कारण ग्रीष्म ऋतू खूप मोठा आहे, त्यामुळे त्याची वगळू शकतो आपण. हेमंत ऋतूचे 2 ओळी. शिशिर तर सेम आहे, तर शिशिरच्या वेगळा श्लोक करायची गरज नाहीये. वसंतच्या 2 ओळी. वर्षा आणि शरद यांच्या 2-2 ओळी बस. म्हणजे प्रत्येक ऋतूची आपल्याला 2-2 ओळी करायच्या आहेत. ग्रीष्म मध्ये आपल्याला करायचं नाही, कारण ग्रीष्म मोठा असल्याने तो येण्याचे चान्स फार कमी आहेत की तो पेपरला येईन बा. आणि दुसरा कुठला शिशिर ऋतू, तो पण म्हणजे हेमंत ऋतूचं सारखं सेम आहे, त्याचं वर्णन सुद्धा सेमच आपण करू शकतो, त्याच्यामुळे त्याचं स्पेसिफिकली असं श्लोक करणं गरजेचं नाही. षष्ठोध्याय अन्न स्वरूपी विज्ञानी अध्याय, यामध्ये
आपण षष्टीशालीचा एक श्लोक करून ठेवू शकतो, कारण शाली आणि षष्टीशाली यावर एक प्रश्न निघू शकतो SQ ला. त्यानंतर शिमिदान तेनाने पण कृतांना वर्ग याच्यामध्ये मंडपे विलिपीचा आपण एक बेसिक श्लोक आपण एक करून ठेवू शकतो. आणि बाकीचे जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये श्लोक तर करायचे नाहीये, फक्त कुठल्या वर्गाचं श्रेष्ठ म्हणजे श्रेष्ठ द्रव्य कुठलं आहे आणि कनिष्ठ द्रव्य कुठलं आहे हे मात्र म्हणजे विचारू शकतात, प्रत्येक MCQ ला येऊ शकतात, त्यामुळे हे माहित असणं गरजेचं आहे. सप्तमोध्याय अन्नरक्षा अध्याय. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, आता इथं श्लोक जर आपण बघायला गेलं तर असा एक प्रश्न येऊ शकतो, विषदाचे लक्षण स्पष्ट करून सविषांना लक्षण स्पष्ट करा. त्यामुळे विषदाताचे लक्षण हा एक श्लोक करणं गरजेचं आहे 12व्या नंबरचं. त्यानंतर विरुद्धाहारचा 29 नंबरचा श्लोक आणि त्याच्यामध्ये जिथे विरुद्धाहारचे जे हे एक्झाम्पल्स आहेत ते 30 नंबरच्या श्लोक मध्ये सांगितले, त्यामुळे हा पण एक श्लोक करायचा. त्याची जर चिकित्सा करायची असेल तर एकदम बेसिक श्लोक दिलेला आहे विरुद्धाची चिकित्सा म्हणून, तो पण आपण करू शकतो. आणि एक अजून एक क्वेश्चन निघू शकतो म्हणजे 5 मार्क्ससाठी SQ ला येऊ शकतो, सातम्य करण्याची शास्त्रीय पद्धती. त्याचा 48 नंबरचा श्लोक आहे तो एक करून ठेवायचा. आणि नंतर इथं महत्वाचा टॉपिक आहे या अध्यायातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे त्रयस्तंभ. आता त्रयस्तंभ आता इथं आहार आलं, निद्रा आलं किंवा म्हणजे हे याच्यावर इंडिव्हिज्युअल जरी प्रश्न आला तरी पण हा बेसिक श्लोक आहे तिघांचा, की ते हे 3 उपस्तंभ आहे, हा असा 52 नंबरचा श्लोक करणं मस्ट आहे. त्यानंतर आहाराचे आपण श्लोक मात्र शेती अध्यायामधले पण श्लोक आपण इथं आहारामध्ये ठेवू शकतो किंवा लिहू शकतो. निद्रेची इथं निद्राचा तो कार्यांचा श्लोक 53 नंबरचं, अयोग्य निद्रा 54 नंबरचं, जागरणाचे परिणाम 55 नंबरचा श्लोक आणि त्याचा अपवादाचा श्लोक. अपवादाचा एक श्लोक जरी केला तरी बस होईल, म्हणजे आणि दिवसबाबतचा एक श्लोक जरी केला तरी चालेल. म्हणजे इतके श्लोक जर केले आणि निद्रा याच्यावर जर प्रश्न आला तर पूर्ण आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळतील. इतके श्लोक या चॅप्टर मध्ये इम्पॉर्टंट. अष्टमोध्याय मात्रा शिथी अध्याय यामध्ये एलेकी येऊ शकतो हीन माता अतिमात्रा याचे परिणाम आणि हे सांगून त्याचे दुष्परिणाम होऊन कोणते व्याधी उत्पन्न होतात, अल्सर सूचिका हे काय होतं तर याचे लक्षणं. त्यामुळे श्लोक नंबर 1, 2, 3, 4, 5 हे श्लोक इतके गरजेचे आहेत. हे जे पूर्ण श्लोक आहेत हे एवढे श्लोक आले असतात आपल्याला बऱ्यापैकी त्या एलेकीला मार्क भेटेल. त्यानंतर या चॅप्टर मध्ये महत्वाचं आहे अजीर्णाचे प्रकार आणि लक्षणं. अजीर्णाचे प्रकार आणि लक्षणामध्ये जे 25-26 नंबरचा श्लोक आहे आणि त्याच्या चिकित्सा म्हणजे 27 नंबरचा श्लोक हे गरजेचे आहे. याच्यावर याचे की होऊ शकतो हे तिन्ही श्लोक घ्यायचे आपल्याला. नंतरचा टॉपिक महत्वाचा म्हणजे अनुपान आहे. अनुपान मध्ये पण 47 नंबरचा श्लोक एक पाठ असलेला पाहिजे आणि त्याची जी व्याख्या आहे ती 51 नंबरचा श्लोक, अनुपानाचे कार्य आणि अनुपानाचा निषेध 52 आणि 53 इतके श्लोक दिलेले आहेत. तरी पण हे सगळे न करता पण आपण म्हणजे 47 आणि 51 हे मस्ट श्लोक आहेत. नंतर आहार सेवन काल हे खूप गरजेचं आहे कारण याच्यावर SQ येऊन गेलेला आहे, त्यामुळे 55 नंबरचा श्लोक हा एक पाठ करायचा. इतके या श्लोक मध्ये महत्वाचे आणि बाकीचे आपण ज्याचे श्लोक करत नाही त्याचे ऍटलीस्ट आपण थेरी पॉईंट लिहिले पाहिजे, म्हणजे अल्सरची यांची चिकित्सा वगैरे हे आपण थेरी मध्ये लिहिता आली पाहिजे. आता 9वा अध्याय द्रव्यादी विज्ञानी अध्याय. या अध्यायामध्ये द्रव्याची व्याख्या, द्रव्याचे प्रकार हे सांगितले. त्याच्यानंतर वीर्य, विपाक आणि प्रभाव यांचे सुद्धा श्लोक दिलेले आहेत आणि यांचे प्रत्येकाचे एक एक बेसिक जे श्लोक आहेत डेफिनेशनचे ते श्लोक आपल्याला गरजेचे आहेत पाठ असणं. त्यामुळे मी फर्स्ट चॅप्टर मध्ये पण म्हटलं होतं की ते जे आपल्याला श्लोक आहेत ते पुढे आपल्याला 9व्या अध्यायात येणार आहे, ते इथे येणारच आहे. त्यामुळे ते श्लोक आणि समान प्रत्यारोध आणि विचित्र प्रत्यारोध याच्यामधला डिफरन्स तो जो श्लोक दिला आणि त्याचे एक्झाम्पल जे सांगितले ते श्लोक आपल्याला करणेच आहेत पाठ, कारण याच्यावर प्रश्न निघतोच. त्यामुळे हे जेवढे श्लोक सांगितले बेसिक एक एक श्लोक करून घ्यायचे बस. अध्याय रसभेदी अध्याय. यामध्ये आपण बघणार आहोत 6 रस. आता याच्यामध्ये पहिला श्लोक सांगायचा षड्रसचा श्लोक, तो एक लिहून टाकायचा. त्याच्यानंतर जो पहिला श्लोक आलाय या अध्यायामध्ये श्मांभू अग्निश्व म्हणजेच काय की कुठल्या रसामध्ये कुठलं महाभूताचं अधिक्य आहे ते हा श्लोक येणं गरजेचं आहे. कुठला पण रसावर आपल्याला प्रश्न आला की हा श्लोक पहिल्या नंबरवर लिहायचा, त्यांच्या 6 रसाचा एक श्लोक लिहायचा. त्यानंतर प्रत्येक जे रस आहेत त्याच्या लक्षणांचे श्लोक प्रत्येकाचे पाठ पाहिजेच. आणि गुणधर्माचे श्लोक आपण जर करायला गेलो तर गुणधर्माचे पण सगळ्या रसांचे श्लोक पाठ पाहिजे. हा जर अतिमात्राचे जे म्हणजे आपण अतिसेवनाचे जे हे श्लोक दिले आहेत ते कधी म्हणजे कारण ते प्रत्येक पूर्ण तुम्हाला पाठ होणार नाही. जर पाठ असले तर आउट ऑफ मार्क मिळतील किंवा जर नसलेच तर मग ऍटलीस्ट त्याचे आपल्याला सिम्पटम्स किंवा जे लक्षण आहेत ते आपल्याला सांगता आली पाहिजे थेरी फॉर्म मध्ये. आणि अपवादाचा फक्त एक 6 लाईनचा पूर्ण श्लोक आहे, तर तो 6 लाईनचा श्लोक पाठ असल्यास आपल्याला सगळ्यांची अपवाद एकदम तोंडपाठ होते. आता 11 चॅप्टर दोषादी विज्ञानी अध्याय. आता यामध्ये काय सांगितलं म्हणजे दोष आहेत, सप्तधातू आहेत आणि मल आहेत यांचे प्राकृत कर्म, वृद्धी आणि क्षय या तिघांचे पण इथे श्लोक दिलेले आहेत.
त्यामुळे इथले जे श्लोक आहेत ते सगळे मस्ट आहेत. कारण हे जे श्लोक आपण इथं केले तर आपल्याला क्रियाशरीमध्ये फार उपयोग केला नाही आणि पदार्थ विज्ञानमध्ये पण आपल्याला कामाला येणार. त्यामुळे स्टार्टिंग ट्रेंडिंग इथे सगळे श्लोक करायचे, म्हणजे हे जे प्राकृत कर्म आणि वृद्धी आणि क्षय प्रत्येकाचे, आणि जे सप्तधातू सांगितले त्यांचे चिकित्सेचे श्लोक जरी म्हणजे पाठ असणं गरजेचं आहे, पण जरी पाठ झाले नाही तरी मग ती चिकित्सा जी आहे ती थेरी फॉर्म मध्ये लिहिणं गरजेचं आहे. आता हे द्वादशोध्याय म्हणजे दोष भेदी अध्याय, यामध्ये काय दिले, दोष आणि त्यांचे जे प्रकार दिले ते दिले. आता इथे दोषांचे जे स्थान आहेत ते त्यांचे तीन दोषांचे तीन स्थान हे तिन्ही श्लोक मस्ट आहेत. त्यानंतर त्याचे जे प्रकार आहेत त्याचे इंडिव्हिज्युअल प्रकारांचे श्लोक दिले आहेत, त्यांचे लक्षणांचे श्लोक दिले आहेत, ते आता इथे करणे गरजेचं आहे. परंतु जर अगदीच म्हणजे आपल्याला होत नाही, आता ऍट द एंड आपल्याला पेपर आहेत, होत नाहीये, तर मग ते राहू द्या. फक्त स्थानांचे 3 श्लोक महत्वाचे आहेत. झाले तर प्रकारांचे पण करा. त्यानंतर इथे टॉपिक एक महत्वाचा आहे म्हणजे दशविध परीक्षा भाव. या अध्यायात हा महत्वाचा टॉपिक आहे, कारण त्याच्यावर येण्याचे बरेच चान्स आहेत. त्याच्यामुळे त्याचा जो श्लोक सांगितला आहे 4 ओळींचा श्लोक आहे, 2 श्लोक दिलेले आहेत, ते दोन्ही श्लोक पाठ करायचे. आणि इथे जी व्याधी आली त्याच्यावर म्हणजे इथून व्याधीसाठी एक अलग क्वेश्चन येत नाही. व्याधीचं वगैरे तर प्रथम अध्यायामधूनच येतं, त्यामुळे तिथले श्लोक करायचे, इथले श्लोक करायची गरज नाही. 13वा अध्याय दोषोपक्रमणी अध्याय. आता इथे काय सांगितलंय, दोषांचे उपक्रम सांगितले, म्हणजे त्यांचे 3 श्लोक दिलेले आहेत 3 दोषांचे, त्यामुळे ते तिन्ही श्लोक मस्ट आहेत करणे. याच्यावर म्हणजे क्वेश्चन आला तर आपल्याला डायरेक्ट श्लोक मधूनच थेरी लिहिता येणार, कारण श्लोक पाठ नसलं थेरी लिहिता येणार नाही. आणि त्यानंतर इथे दिले दोषांची कोष्टाकडून शाखांची गती आणि दोषांची शाखामधून कोष्टाकडे जाण्याची गती. हे दोन्ही याचे कारण दिले, 5-5 कारण दिलेली. पाचही कारण आपले हे जर श्लोक पाठ असतील तर आपल्याला लगेच कारण आठवतील, जरी नसेल पाठ तरी पण मग ऍटलीस्ट आपल्याला ते पॉइंट्स लक्षात आले पाहिजे. आणि त्यानंतर इथे महत्वाचं आहे, असा एक क्वेश्चन तुम्ही निघू शकतो, आमाची व्याख्या सांगून साम दोषांची निवड निराम दोषांची लक्षणे सांगा. कारण हा श्लोक म्हणजे हा क्वेश्चन ऑलरेडी आलेला आहे, त्यामुळे इथे आमाची व्याख्येचा 25 नंबरचा श्लोक आणि 23-24 हे 2 श्लोक इथे करणे गरजेचं आहे एसक्यू आला तर. आणि लास्ट एसक्यू इथे या चॅप्टर मधून येऊ शकतो तो म्हणजे शमन औषध सेवन काळ. या क्वेश्चन म्हणजे या क्वेश्चन मध्ये आपल्याला 37 नंबरचा श्लोक करणं गरजेचं आहे. बस. आता आपला चतुर्दश अध्याय म्हणजेच द्विविधोपक्रमणीय अध्याय. आता इथे काय सांगितलंय, लंघन आणि बृहन म्हणजेच आपले संतर्पण आणि अपंतर्पण यांचे सबटेक्स. सबटेक्स नाही म्हणू आपण, पण त्यांनाच ते रिप्लेसमेंट दिले त्या शब्दांना. आता इथे जो सेकंड नंबरचा श्लोक आहे, सेकंड थर्ड नाही केलं तर चालेल, परंतु हे अपतर्पणाचे प्रकार, शोधनाची व्याख्या व प्रकार याचे श्लोक करणं गरजेचं आहे. शमनाची व्याख्या व प्रकार, कारण हे हे जर एक पूर्ण एलक्यू जर आला ते सगळे श्लोक आपल्याला लिहिता येतात. आणि जर एसक्यू आला याचं सबटाईप वर की शोधनाची व्याख्या आणि प्रकार काय किंवा शमनाची व्याख्या आणि प्रकार आहे, हे एसक्यू मध्ये आपण एक एक श्लोक लिहू शकतो. त्यानंतर द्रव्य आपल्याला पाठ करून घेऊ आपण, म्हणजे श्लोक नाही थेरी पाठ करू. त्यानंतर इथे अतियोग, बृहन आणि लंघनाचे अतियोग झाल्याने काय परिणाम होतात काय नाही, त्याची लक्षणे कुठले आहेत ती. इथे जर श्लोक आपल्याला पाठ करायचं असलं तर अतिबृहन झाल्याचं आपण चिकित्साचे श्लोक आपण इथे पाठ करू, कारण लक्षणांचे आपण तसे म्हणजे वर्णन करू शकतो. चिकित्साचे एक एक बारीक लाईनचा श्लोक आहे तो पाठ करायचा. आणि स्थौल्य आणि कार्शाची तुलनाचा श्लोक आहे तो पाठ करायचा. आणि स्थौल्य आणि कार्श यांच्या चिकित्साचा श्लोक याच करायचा. म्हणजे इतके श्लोक आपल्याला इथे मस्ट आहेत. बाकी आपण जी सगळे जे उत्तर आहे ते आपण डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म मध्ये देऊ शकतो. म्हणजे इथे भर कशावर आहे, मोस्टली आपण इथे चिकित्सेवर भर देतोय की चिकित्सेचा जर श्लोक आला तर ऑब्व्हियसली जो चेक करतो त्याला असं वाटतं की सगळे पॉइंट्स कवर्ड आहेत. आणि लक्षणांमध्ये पण आपण आपल्या थिंकिंग पॉवरनं आपण लक्षणं सांगू शकतो. चिकित्सेचे इथे श्लोक महत्वाचे. त्या प्रकारे आपण बघितलंय की अष्टांग हृदयमध्ये आपल्याला कुठले महत्वाचे श्लोक करायचे होते. आणि हे जे मी सगळे जे श्लोक सांगितले हे मस्ट टू नो वाले श्लोक होते, कारण हे सगळे श्लोक एकदम खळाखट पाठ करायचे आहेत आपल्याला. आणि आता याच्यानंतर आपण बघणार आहोत दुसऱ्या लेक्चर मध्ये चरक संहिता आणि त्याच्यामधले कुठले श्लोक करायचे कुठले नाही. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. स्टे हॅपी युअर लर्निंग.